पद्धतीने पूजा केलेली असा तुम्ही दावा केला होता. आता त्या दाव्याचंच पुढे कुठेतरी प्रकरण जाताना पाहायला मिळत आहे. अजित पवारांचा मृत्यू 28 जानेवारीला झाला. 28 जानेवारीच्या मागे आणि पुढच्या तारखेला खरं तर समता पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेर झाली आहे आणि त्या पद्धतीचे पुरावे जे आहेत ते अंजली दमानिया यांनी देखील बोलून दाखवलेले. तुम्ही स्वतः सुद्धा ट्विट केलं. नाही बघा, याच्यामध्ये हाच मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की महिन्याभरात ट्रान्झॅक्शन तिथं एका लेवलला असतात, पण दादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तिथे ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढतात. आता आम्ही काय म्हणतोय की याला कॉन्स्पिरसी 100% त्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे जेव्हा आम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणतो तेव्हा कुठलाही विषय जेव्हा पुढे येत असतो त्याच्यावर जर आपल्याला शंका असेल तर त्या कॉन्स्पिरसीचा तो भाग त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे खरात हे प्रकरण त्याकडे बघत असताना एक तर अंधश्रद्धा आणि हे विषय तर आहे तर ते विचारायला आपले पटतच नाहीत. पण अजितदादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर आदल्या दिवशी त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जर ट्रान्झॅक्शन तिथं वाढत असतील तर मग कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी लिंक असू शकतं. आणि त्याच्याचबरोबर दादांच्या घराबाहेर म्हणजे मुंबई पण आणि बारामती पण तिथं काळी जादूची पूजा ही झाली होती स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे. त्यामुळे खरात प्रकरणाकडे बघत असताना डिटेलमध्ये जाऊन ह्या ट्रान्झॅक्शनचं, मनी लॉन्ड्रिंगचं आणि पैशाचं काय रिलेशन आहे का, आणि मग तिथून जर काही किल्ल्या फिरल्या असतील आणि तिथे जर पैशाचं ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात वाढलं असेल तर मग कदाचित खरात जर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल आणि त्याला सांगणारे काही लोक असतील तर मग खरात पैसे घेऊन कुठंतरी भारताच्या बाहेर पळून जाणार असेल, जर तो या प्रकरणामध्ये म्हणजे अजितदादांच्या प्रकरणामध्ये अडकलेला असेल. दुसऱ्या प्रकरणात तो अडकलेला आहेच, पण दादांच्या बाबतीत सुद्धा त्याचं आणि त्याचे जे भक्तजन होते, जे कोणी असतील पॉवरफुल लोक, यांचं आणि यांचं काय रिलेशन आहे का हे खरंच बघण्याचं जरूरत आहे. दमानिया यांनी जे CDR बाहेर काढले त्याच्यामध्ये थेट उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे. अजूनही नावं बाहेर येऊ शकतात का? अजूनही काही पॉलिटिकल रिलेशन किंवा पॉलिटिकल संबंध असू शकतात? प्रामुख्याने सुनील तटकरेंचे देखील कॉल्स जे आहेत ते दिसतात. अंजली दमानिया यांनी दाखवले की जवळपास 8 ते 12 कॉल झाले. एक तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, CDR एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर मिळत असतील तसं बघितलं तरी चुकीची गोष्ट आहे. पण ठीक आहे, ते मिळालं, त्या कसे मिळाले त्याचं इन्व्हेस्टिगेशन वेगळ्या पद्धतीने व्हावं. पण CDR आता मिळालेत, मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत ते आलेले आहेत. दमानियांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्यात काही ठराविक नावं दिसतात. पण ती तेवढीच नावं आहेत का अजून खूप मोठ्या प्रमाणात नावं आहेत ही खऱ्या अर्थाने तिथे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होऊन हे कुठंतरी बघितलं गेलं पाहिजे. व्हिडिओ कोणाचे आहेत? कारण का आत्तापर्यंत जे व्हिडिओ आलेले आहेत ते सामान्य परिवारातल्या महिला आहेत, त्यांचे व्हिडिओ कुठेतरी बाहेर येताना आपण बघू शकतो. पण मग असे VIP आहेत का? आम्ही बाहेर काढा असं म्हणणार नाही, पण मग अशा चुकीच्या पद्धतीने कोणी जर पूजा अर्चा करत असेल तर पूजा अर्चाच्या मागे जर कुठले तरी हेतू असू शकतो आणि तो कोणाला मारण्याचा असू शकतो, कोणाला एखाद्या पदावरनं हटवण्याचा असू शकतो, नाही तर कुठलाही तो हेतू सुद्धा समजून तिथे घेतलं पाहिजे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली होऊन खरं काय घडलंय हे लोकांसमोर आणणं फार जरुरी आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत कॉन्स्पिरसी आम्ही जी म्हणतोय त्यात इतरही मोठे मोठे विषय आहेत जे आम्ही बोलून दाखवलेत, काही पुढे जाऊन प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पण आम्ही आडू. पण खरात हे प्रकरण सुद्धा अजितदादांच्या मृत्यूशी त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. दादा, 13 तारखेला तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही असं म्हणताय. भुजबळ असतील, राऊत असतील, या लोकांवरती देखील असेच आरोप झाले, नंतर ते बाहेरही आले नाही, त्या प्रकरणामध्ये काही समोर आलेलं नाही. तसंच तुमच्या प्रकरणामध्ये होताना पाहायला मिळते. आणि भाजपाने जाणून बुजून हे केलं का असं तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा, याच्यामध्ये ठीक आहे, बऱ्याच लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. त्याच्यामध्ये देशमुख